येस केम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लेट कट केला. थर्ड मॅनला हाफ फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉलवरती तुम्हाला चौकार पाहायला मिळतं. तर पहिल्याच बॉलवरती चौकाराला फलंदाज अक्षय कडूच्या बॅटमधून जर सलग 3 बॉल 3 चौकार सलग 3 बॉल 3 षटकार टोकले तर कैलासदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच अक्षय कडूला दिला जाईल. सेकंड बॉल पहिलं षटक विशाल म्हात्रे हा मुख्य ट्रम्प कार्ड. प्रहार करण्याचा प्रयत्न लावडा पीस आले इनफॅक्ट लाईन आणि अनोखे अदा आमचे ऑफिशियल अंपायर सँडी पार्कर सर यांचे पाहायला मिळतात. इथे या बॉलवरती लेग पायस मध्ये सिंगल एका दाबेनं संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. मिस्टर वाब्रेशन अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये सँडी पार्कर सर केवाले आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सचिन कडू सर रोहिंजन ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार विशाल. प्रहार केला पटका चांगला प्रॉपर पाठच्या रेडर मध्ये ऑन साइडला तडाका. फलंदाज प्रदीपच्या पाठमधून आलाय हा पहिला षटकार. केला मॅच मध्ये प्रदीप पाटीलला संघाची धावसंख्या संघ 11 या आकड्यावरती. पहिला षटक आहे ना पहिला P1 षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील त्याच्या बॅटमधून आपण षटकार पहिला 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलाय. संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग करतो प्रदीप पाटील आणि अक्षय कडू हे 2 विस्फोटक सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार विशाल. पहिल्या बॉलवरती चौकात सेकंड बॉलवरती सिंगल आणि त्याच्यानंतर प्रदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार. पुढचा बॉल बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या अगदी वर्ण चेंडू हा डिलिव्हर केला जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. बॅकअप द्यावा लागेल ओव्हरमध्ये. गोलंदाज विशालला पहिला षटक म्हटलं ना मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक असं आणि त्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघ्या तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते. ते मात्र गोलंदाजाला गोलंदाज तयार विशाल. पुन्हा प्रहार. आता फटका पोचला. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फिल्डर. जीवनदान दिला प्रदीप पाटीलला. चुकी करतो मॅच मध्ये वशनी संघ आणि इथे या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 13 या आकड्यावरती. कॅच पकडणं गरजेचं होतं. प्रदीप सारख्या एक धाकड खेळाडूला जीवनदान दिला मॅच मध्ये. कर्दनकार राहील वशनी टीम साठी. जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केले सध्या मैदानाच्या आतमध्ये वशनी टीमना. गोलंदाज या विशाल समोर प्रदीप पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन चांगली होती. गुडला स्पॉटला चेंडू टेक ऑफ केला आणि सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये विसावला. अंतिम बॉल डॉट फेकला. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 13 या आकड्यावरती. डोंगराचा बडा टीमसाठी फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅटमधून एक षटका पहिला. त्या फलंदाजाला वशनी टीमला जीवनदान देखील दिला आणि सध्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय कडू हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. सेकंड ओव्हर सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल
जितेश पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड बैरीदेव चंद्रिका स्पोर्ट वॉशिंग्टन टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळता. चला थोडंसं फास्ट केला, लक्ष द्या दोन्ही टीम. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर अक्षय कडू हलक्या त्याला पुश केलाय. फटका चांगला कव्हरमध्ये हा फटका क्षेत्ररक्षका डीपमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज प्रदीप पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. एका दाबेनं संघ देखील गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑफिशियल आमचे आयोजक करते ऑफिशियल तिसऱ्या अंपायर त्यांच्या माध्यमातून पानवृत्ती केली जाईल ऑन स्क्रीनवरती. ऑफिशियल आमचे तिसऱ्या अंपायर प्रशांत सर यांच्या माध्यमातून पानवृत्ती केली जाईल. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली. स्ट्राईकवरती आता फलंदाज प्रदीप पाटील. गोलंदाज तयार. जितेश प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी. या टप्प्यावरती गोलंदाजी करणं मॅचमध्ये महत्त्वाचं राहील वशिनी टीमसाठी. इथे आला हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 14 या कड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या डोंगराचा पडा संघ समोर प्रदीप पाटील विस्फोटक खेळाडू अनेक मैदानावरती भरपूर चांगला केस साकारला आणि आज ओपनर म्हणून सातत्यानं भूमिका. डोंगराचा पडा टीमसाठी तोच फलंदाज फटका इथे बसलाय. चित्त पकडलाय. झेल संपला. प्रदीप पाटीलचा खेळ पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पडा टीमला. प्रदीप पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर. 14 या आकड्यावरती डोंगराचा पाडा टीमला हा पहिला धक्का. नवीन फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असणारा हा 7 फडके सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय कडून 7 फडके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज जितेश पाटीलला मॅचमध्ये कमबॅक करून दिला वॉशिंग्टन टीमला. कारण की पहिला ओव्हरमध्ये 13 आल्या आणि त्याच्यानंतर या 3 बॉलमध्ये मागील एकच धाव आणि एक विकेट. नक्कीच फलंदाज प्रदीप पाटीलला मैदानातून बाहेर काढलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. जितेश समोर 7 प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बाट न चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. पंचांचा इशारा की लेग पायस मध्ये एक धाव आली आणि एका धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला 15 या कड्यावरती बॅटिंग करत असताना डोंगराचा बडा. धाबेवरती आता ब्रेक लावला. डिस्ब्रेक लावून ठेवला गोलंदाज जितेश पाटीलला. अचूक टप्प्यावरती अगदी भेदक पारा असे गोलंदाजी जितेश पाटीलचे या मॅच मध्ये पाहायला मिळतात. 4 बॉल मागील फेकल्या. त्याच्यामध्ये आपण या ओव्हरचा विचार केला तर 1 विकेट आणि 2 धाबा या ओव्हरमध्ये सध्या जितेश पाटीलच्या. समोर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज अक्षय कडू हा फलंदाज. आडव्या बॅटला फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. थर्ड मॅनला चेंडू हा फटका एक्झिक्यूट केला. जिथे 4 टोकला अक्षय कडू ना चौकार. सलग 3 चौकार 3 षटकार ठोकले तर कैलासदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय कडूला दिला जाईल. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. पुन्हा आडवा बॅटनं हा देखील फटका चांगल्या कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पडा.
थँक्यू डीजे बाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला 21 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा. प्रदीप पाटील मैदानातून बाहेर झाला. मैदानाच्या आतमध्ये अक्षय कडू आणि फलंदाज सेवन फडके जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसरा षटक या तिसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्मिथ पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. मागील षटकामध्ये कमबॅक केला तो मात्र गोलंदाजी करत असताना भैरीदेव चंद्रका स्पोर्ट वशिनी टीमला अवघ्या 6 बॉलमध्ये गोलंदाज जितेश पाटीलनं 8 धावा खर्च केल्याने 1 धक्का. तिसरं षटक पहिल्याच बॉल गोलंदाज तयार. सेवन फडके ऑन स्ट्राईक हल्लावंद कार्पेटना फडका खेचला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवरती अक्षय कडू. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. मागील षटकापासून थोडासा धावगतीला ब्रेक लावला. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये करतोय वशिनी संघ आणि संघ जाऊन पोहोचला डबल दुरी. 22 आकड्यावरती बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा अक्षय कडू आज ओपनर अनेक मैदानावरती भरपूर चांगला खेळ साकारला. या मॅचमध्ये चांगला टार्गेट जर सेट करायचं असेल तर विस्फोटक केली मैदानाच्या आतमध्ये अक्षय कडूला साकारावे लागेल. तो प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य. हलबापणे प्रवास करत असताना संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेवन फडके हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये 2 मध्ये 1 धाब्यांचे योगदान दिला. अक्षयचा विचार केला 6 मध्ये 12 धाबा. प्रदीपनं देखील चांगला खेळ साकारला. त्याची विकेट घेऊन थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न वशिनी टीम करता अगेन्स्ट केलेला स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघावरती. तिसरं षटक गोलंदाज स्मिथ. पुढचा बॉल समोर सेवन फडके हा प्रकार होता. चेंडू हवेमध्ये विकेटची संधी. डाऊन द फिल्डर पकडला झेल संपला. सेवन फडकेचा खेळ. धक्का दुसरा बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर नवीन फलंदाज रोहित डोंगरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धाव संख्या 23 धाबा. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 आणि त्याच्यानंतर मागील 2 षटकामध्ये ग्रेट कमबॅक केलाय तो मात्र वशिनी टीमनं. दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान. मोठे फटके सध्या येत नाही या मॅचमध्ये. डोकीदुखी राहिली बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमसाठी मोठे फटके जर आले नाही तर तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. आणि जर त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे ना तर इथे आक्रमण मॅचमध्ये करावं लागेल. रोहित डोंगरे आणि अक्षय कडू ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. सेवन फडके इन्फॉर्म खेळाडू होता मात्र त्याची विकेट आता मैदानातून बाहेर झाली. पुढचा बॉल गोलंदाज तयार. स्मिथ पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॅक टू द बॉलर. आपल्याच पॉलतूमध्ये पकडला झेल. स्मिथ पाटीलला सलग बॅक टू बॅक हा दुसरा धक्का दिलाय स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. प्रतीक दादा डोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
नवीन फलंदाज जयेंद्र डोंगरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न सध्या वशिनी संघ करतोय अगेन्स्ट केणाऱ्या डोंगराचा पाडा टीमला. सलग 2 बॉल 2 विकेट. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक संपादन करेल का स्मित पाटील. बॅटची एज जरी होती आणि जोपर्यंत क्षेत्रक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 24-24 आकड्यावरती. स्टार्ट चांगला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 विकेट गमावलं नव्हता. बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमनं मात्र मागे 2 षटकामध्ये काय गोलंदाजी केल्या वशिनी टीमला. जिथे भरपूर चांगला कमबॅक वशिनी टीमला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल हा षटक भरपूर निर्णायक राहिले या मॅचमध्ये. अवघ्या 3 धाबांना 2 विकेट स्मित पाटीलला हा कारनामा या ओव्हरमध्ये. शेवटचा अंतिम बॉल आडव्या बॅटने केलेला आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतीन. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपारले. तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला जिथे रन आउटचा शिकार. अक्षय कडू मैदानातून बाहेर. धक्का 4था. बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 26-26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा. शेवटचं षटक या मॅचमध्ये आता या ओव्हरमध्ये मी म्हणेन किमान 15+ तरी धाबा बनवावे लागतील बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमला. तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा संघ. समोर फलंदाज पाहिलं तर जयेंद्र डोंगरे एक धाकड खेळाडू आणि त्याला साथ देत असताना विकास फडके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आदेश पाटील. आतिश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. प्रार मॅच मध्ये करावा लागेल अभिनय तो कभी नाही. समोर जयेंद्र डोंगरे प्रार करण्याचा प्रयत्न. फाईट मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्नानं 2 धाबे नाही ते समाधान मानलं. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 28-28 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघ. जयेंद्र डोंगरे हा फलंदाज एक धाकड खेळाडू. अनेक मैदानावरती भरपूर चांगला खेळ साकारला. आता या ओव्हरमध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये हवाई फायर करणं या मॅचमध्ये गरजेचं असेल. डोंगराचा पाडा टीमसाठी मात्र तो खेळ साकारला जाईल की या मॅचमध्ये पूर्णपणे प्रेशर टाकेल वशिनी संघ. गोलंदाज तयार आतिश पाटील. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतं. 4 गोलंदाजांना 4 छान लावल्यात 5 मध्ये वशिनी टीमसाठी. आणि जिथे बॅकफुटवरती ढकललाय बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमला. संघ 28 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धाबा जमा करेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार आतिश पाटील. समोर जयेंद्र डोंगरे. हाफ ट्रॅकर परफेक्ट लाईन परफेक्ट डिलिव्हरी. बॅटची एज घेत असताना फलंदाज पाद. हा धक्का लागल्या 5वा बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमला. आतिश पाटील 4था ट्रम्प कार्ड. प्रत्येक गोलंदाजांना वार केलाय डोंगराचा पाडा संघावरती. हो प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत जिथे विकेटची संधी. कॅच ड्रॉप. जीवनदान दिलं तेजसला. मिळतील 2 धावा बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीमला. आणि 2 संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक तरी मोठा फटका जो सेकंड 17 मध्ये फायटिंग टोटल उभारू शकता डोंगराचा पाडा संघ. ऑन स्ट्राइक तेजस.
बॅटची टॉप आहे, क्षेत्ररक्षक आहे तो सुपर चेल क्षेत्ररक्षक होते तिथे. उदय मात्र अगदी चांगला झेल पकडलाय, संपलाय. तेजस साकेल हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगरचा पडा टीमला. दोन विकेट, स्लॉगरचं षटक, 4 धावा. काय गोलंदाजी केली आहे. चारही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान, 100% योगदान, 100% कमेंटमेंट मॅच मध्ये दिली आहे ती मात्र वशिनी टीमसाठी. आणि प्रेशर पूर्णपणे निर्माण केल्या. सध्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना डोंगराचा पडा संघावरती शेवटचा अंतिम बॉल समोर अनिकेत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. आतिश पाटील अंतिम बॉल डॉट लाऊड पेस आली आणि इथे मात्र अंतिम बॉल डॉट पाहायला मिळतात. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पडा टीमना 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 30 धावा जमा केल्या आणि सेकंड 17 मध्ये लक्ष्य पार करावा लागेल. प्रवास येणारे 24 बॉल आणि 31 धावेचा प्रवास मॅच मध्ये भैरीदेव चंद्रका स्पोर्ट वशिनी टीम समोर. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यामुळे वशिनी टीम आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चोवीस बॉल 31 धावा हा लक्ष्य सेकंड 17 मध्ये पार करायचा तो मात्र वशिनी टीमला. त्याच्यानंतर यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच फाईट द्यायची याच्याकडे देखील लक्ष द्या. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला एकच संघ बाहेर काढायचा. त्याच्यामुळं पुढची मॅच देखील ऋण विलंब नारायण आणि त्या संघासमोर यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच फाईट करायची. 24 बॉल 31 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात वशिनी टीमचे. अंतिम ठाकूर यांना स्मित पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 31 31 धावा हा लक्ष चेस करेल की या धावा डिप्रेस करीन हे पाहणं गरजेचं आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे संघर्ष भरपूर चांगला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
चला आमचे आयोजक करते शाखा उपप्रमुख वासुदेवजी पाटील, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या. केमान पहिलाच बॉल 24 मध्ये 31 वशिनी टीम समोर लक्ष. पहिलाच बॉल वेगवान होता. ओरपीचा बॉल तेजस हा मुख्य ट्रम्पकार. पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये द्यावं लागेल. तो मात्र स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमला 24 बॉल मध्ये 31 धाबा जर वाचवायचे असतील ना तर प्रत्येक गोलंदाजाला 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल. तेजस सेकंड बॉल देखील डॉट पाहायला मिळता. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी चांगली गोलंदाजी तेजस डोंगरे मॅच मध्ये करतात. सलगचा दुसरा बॉल निर्धाव पेकल्या समोर फलंदाज पाहिले ना तर स्मिथ पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज अंतिम ठाकुरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. पहिला यश गोलंदाज तेजस डोंगरेला आणि पहिला धक्का वशिनी टीमला. फलंदाज स्मिथ पाटील मैदानातून बाहेर. पहिला षटक कसं फेकावं ना याचा ज्वलंत उदाहरण सध्या मॅच मध्ये देतोय तेजस डोंगरे. मुख्य ट्रम्प काढा आणि त्याने सध्या वार केला अगेन्स्ट केलेला वशिनी संघावरती. स्मिथ पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज या पुन्हा एकदा तेजस डोंगरे. पुढचा बॉल वेगवान बॉल. क्षेत्ररक्षक आहेत 7 फडके. इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेनं अकाउंट ओपन झालं. टीमचं अकाउंट ओपन करतं वैयक्तिक. प्रतीतनं अकाउंट ओपन केलंय आणि आता स्ट्राईक वरती फलंदाज अंतिम ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिला षटक भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं मॅच मध्ये तेजस डोंगरेची. पुढचा बॉल समोर अंतिम ठाकूर. इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये जरूर होता. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर चेंडू निघून चालला. कव्हर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जातील उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. 2 धाबेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना तेजस डोंगरे. आणि मी सातत्याने म्हणत असतो जेव्हा तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. आणि स्वतःला सिद्ध करत असताना मॅच मध्ये गोलंदाज तेजस डोंगरे मुख्य ट्रम्प काढ्या आणि तेवढेच चांगली गोलंदाजी जिद्द चिकाटी आत्मविश्वासाने गोलंदाजी मॅच मध्ये तेजस डोंगरे करता. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य पाकापाला आणि या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. अंतिम बॉलवरती आले 1 धाव. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. तो मात्र डोंगरेचा पाडा टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला तेजस डोंगरेनं. अवघ्या 4 धावा आणि 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. सुरुवात चांगली करून दिल्या मॅच मध्ये तेजस डोंगरेने मात्र अद्याप 18 मध्ये 27 धावा वाचवायच्या. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजांना अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तो कारनामा केला तरच हा सामना जिंकू शकता स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघ. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल 7 फडके. एक अष्टपैलू खेळाडू आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अंतिम ठाकूर. आज ओपनर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये.
फुलटास पाल दिशा देण्याचा प्रयत्न सुरू होता. क्षेत्ररक्षक थोडेसे सासपारले त्याचा पेनापीठ सिंगल होती तिथे डबलला प्राधान्य. अतिरिक्त धाबा मॅच मध्ये या वाचवावे लागतील डोंगराचा पडा टीमला. जर अशा एक्स्ट्रा धाबा खर्च केला तर आव्हान सोपं राहील मॅच मध्ये वशिनी टीमसाठी. या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. अंतिम टाकूला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. पाहिलेलं स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा मॅच मध्ये नक्कीच करावी लागेल. फलंदाज स्मिथ पाटील आउट झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आता अंतिम ठाकूरला घ्यावी लागेल. पदतालिकेचा वापर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज अंतिम ठाकूरच्या बॅटमधून आला पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला 4च्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना वशिनी संघ समोर अंतिम ठाकूर फलंदाज इन ऍक्शन मध्ये आज ओपनर टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना गोलंदाज या सेवन फडके आडवा बाट्या खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला. फटका मिस झाला जिथे 22 मध्ये सिंगल पाहायला मिळतं. बाल ज्यावेळी तुमच्या बॅटमधून जर सरळ बॅट धाबा येत असतील ना त्यावेळी तुम्ही आडव्या बॅटचा वापर करतात हे तुमच्यासाठी कुठेतरी कर्दनकर राहतं. आणि इथे मात्र या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली. एका धाबेनं संघ 11 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती प्रतीत फलंदाज इन ऍक्शन मध्ये. आणि इथे मात्र या पाठची येणारे फलंदाज बाद. अकरावरती 2 विकेट गमावत मॅच मध्ये वशिनी टीमला प्रेशर टाकला. आता डोंगराचा पाडा टीमला 31 धावा वाचवायच्या त्यांना त्या धावा वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करीत असताना सध्या डोंगराचा पाडा टीमचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. क्रिकेटचं सीसी फॉर कंट्रोल हे करून तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. प्रार केला फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फील्ड पकडला झेल संपलाय. जितेश पाटीलचा खेळ धक्का तिसरा बॅटिंग करत असताना वशिनी टीमला. सलगचा दुसरा धक्का दिला. विकेट तिसरा मैदानातून बाहेर झालाय. संघाची धाव संख्या पाहिली ना 11 धाबा फलकावरती. 31 धाबेचा लक्ष्य हा पार करायचा सेकंड 17 मध्ये वशिनी टीमला. लक्ष्य मोठं नव्हतं मात्र गोलंदाजी आत्मविश्वासानं करत असताना मॅच मध्ये डोंगराचा पाडा टीम टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देत असताना आपण स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमला पाहतोय. 7 फडके ऑन हॅट्रिक हा गोलंदाज. समोर फलंदाज पहिला आतिश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. गोल्डन बॉल गोलंदाज तयार. हलक्या हाताने पुश केला. टॅपिक क्रिकेट झालं ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती आले 1 धाव. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ 12 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज.
मैदानाच्या आतमध्ये करा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली. सध्या डोंगराचा पाडा टीमनं अवघ्या 12 खर्च केला. आता 12 मध्ये 19 धावा वाचवायच्या. संघर्ष मॅचमध्ये दोन्ही टीमला चांगला करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखे है, पन्ने कभी कोरी नहीं होते, और जो करता मेहनत पे मेहनत उनके सपने कभी आधे नहीं होते. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तोच संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. मात्र कोणत्या संघाची मेहनत जास्त राहील, कोणत्या संघाची मेहनत कमी पडेल हे पाहणं गरजेचं आहे. येणारे 12 बॉल 19 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पकड निर्माण केल्या डोंगराचा पाडा टीमनं. मात्र 12 मध्ये 19 धावांची गरज आहे. मॅचमध्ये पलटवार नक्कीच करेल वशिनी संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय कडू हा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा टीमना. समोर फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती. लाईन पाहावे लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय. 80चा वाईट. अवांतर धाव मॅचमध्ये कर्दनकार राहील. गोलंदाजी करत असताना डोंगराचा पाडा टीमसाठी एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 13 या आकड्यावरती. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज अतिश पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज अक्षय कडू 12 मध्ये 18 हा समीकरण सध्या वशिनी टीम समोर आहे. आडव्या बाट फटका चांगला स्लोवर बॉल होता. लाईन पिक केली, त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. थर्ड मॅनला चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी अतिश पाटीलच्या बॅटमध्ये होतोय हा संघर्षमय चौकार. मागील 12 मध्ये अवघ्या 12 खर्च केला. त्याच्यानंतर इथे थोडंसं आक्रमण केल्या मॅच मध्ये अतिश पाटीलला त्याच्या बॅट मधून हा चौकार पाहिला. घायल तो या अर परिंदा मगर जो फिर से उड़ सकना वही जिंदा. आत्मविश्वासाने केल मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पाकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅक टू द बॉलर. आपल्या स्पॉलर मध्ये चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न. चला पाणी घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. चला जर जास्त दुखापत असेल तर अक्षय आपण बाहेर देखील येऊ शकता. तर संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 31 धावांचं लक्ष. आता येणारे 10 बॉल 14 धावांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना वशिनी टीमला 3 विकेट गमावत दबाव नक्कीच निर्माण केला होता डोंगराचा पाडा टीमला. मात्र या ओव्हरचा विचार केला तर सध्या अक्षयने खर्च केला 5.
अतिश पाटील फलंदाज स्ट्राइक एंडवरती येणारे 10 बॉल 14 धावांची गरज मॅच मध्ये वशिनी टीमला भरपूर चांगला संघर्ष दोन्ही संघ करतात मात्र कोणता संघ मॅच मध्ये विजय संपादन करेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय कडू तिसरा ट्रम्प कार्ड समोर फलंदाज पाहिलं तर अतिश पाटील चौकारांना करता दिलासा दिला बॅटिंग करत असताना वशिनी टीम साठी तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार प्रहार केला पटका चांगला मुख्य कक्षाला इथे सलामी देत असताना ठोकला फलंदाज अतिश पाटीलला षटकार येणारे 9 बॉल 8 धावांची गरज अतिश पाटील 5व्या क्रमांकाचा फलंदाज आणि तेवढा चांगला खेळ जिथे संघ थोडासा अडचणीखाली आला होता आणि तिथून पुढे नेण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय सध्या अतिश पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहिला आणि संघाची धावसंख्या पाहिली 23-23 येणारे 8 बॉल आणि 8 धावांची गरज येणारे 8 बॉल 8 धावांची गरज अतिश पाटील चांगला खेळ साकारता प्रेशर जरूर निर्माण केला मात्र या षटकामध्ये त्या प्रेशर रिलीज केला अतिश पाटीलला चांगली बॅटिंग येणारे 8 बॉल 8 मॅच मध्ये पलटवार करेल का डोंगराचा पडा जर पलटवार करायचा तर विकेटची गरज लेट लाईन चांगली इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं अद्यापिक समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज जर हा बॉल निर्धाव फेकला ना तर शेवटच्या षटकामध्ये सामना रोमांच पाहायला मिळेल मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल अक्षय कडू थोडासा दुखापत आहे तरी देखील मॅच मध्ये सध्या खेळताना पाहायला मिळतं येणारे 7 बॉल 8 फुलटॉस बॉल जड मध्ये फेकला अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळतं आता इथे मात्र येणारे 6 बॉल 8 धावांची गरज आत्मविश्वास दोन्ही संघ चांगला खेळ साकारत असताना इम्प्रेस केला दोन्ही टीमना पहिला पूर्वार्ध गाजवला गोलंदाजी करत असताना वशिनी टीमना त्याचा उत्तर सेकंड 17 मध्ये सध्या देतोय डोंगराचा पडा येणारे 6 बॉल आणि 8 धावांची गरज बॉल 8 धावांची गरज आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेन्स केला करून देईल तो मात्र डोंगराचा पडा टीमला समर फलंदाज पाहिलं ना तर अतिश पाटील यांना अंतिम ठाकूर सलामीवीरचा फलंदाज अद्यापिक खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला हा स्थळ कशासाठी टोकलं ना वशिनी टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी अंतिम ठाकूरने टोकलं स्थळ सलामीवीरचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल त्याला साथ देत असताना अतिश पाटील ही जोडी बॉलिंग ट्रॅकवरती विश्वास ठेवला गोलंदाज अनिकेत फडके ज्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या डोंगराचा पाडा टीमला येणारे 6 बॉल 8 धावांची गरज गोलंदाज तयार अनिकेत फडके समोर इन ऍक्शन फलंदाज अंतिम ठाकूर चला स्पीडअप करा फास्ट केला येणारे 6 बॉल 8 गोलंदाज तयार अनिकेत समोर अंतिम ठाकूर पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खोदकाम केला ऑनसाइडला अलाउंड द कार्पेटला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारलाय जिथे चपलाईनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला पहिला बॉलवरती आले सिंगल एका धाबेना संघ 24-24 आता येणारे 5 बॉल 7 धाब्यांची गरज चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये तुम्हाला अनिकेत फडके हा गोलंदाज पाहायला मिळेल मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है आत्मविश्वासाने खेळ दोन्ही संघ आमने सामने फाईट अगदी टाईट देत असताना रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळतं येणारे 5 बॉल 7 धाब्यांची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम
त्याच्यामुळे वशिनी टीम लक्ष्याचा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 5 बॉलमध्ये कंपल्सरी तुम्हाला 7 धावा बनवायला लागतील. समोर फलंदाज पहिला इन ॲक्शन मध्ये आतिश पाटील हा फलंदाज. वेगवान बॉल, लाईन खराब, या पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव मॅच मध्ये कर्दनकार राहील. मात्र डोंगराचा पाडा टीमसाठी समीकरण बदलण्यात येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि 5 मध्ये करायच्या 6 धावा. एखादा मोठा फटका मॅच फिनिश करेल वशिनी आणि प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल डोंगराचा पाडा संघ. तो मात्र अगेन्स्ट केलेला वशिनी संघावरती गोलंदाज सह्या अनिकेत फडके. प्रहार केला, फटका बसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द फील्ड, पकडला चेल, संपला फलंदाज. आतिश पाटीलचा खेळ धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना वशिनी टीमला 4था. थँक्यू डीजे. 4था फलंदाज मैदानातून बाहेर. आतिश पाडेची विकेट मैदानातून बाहेर. आता समीकरण पाहिलं ना, येणारे 4 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. रकॉसला ओ मंजर भी आएगा, पैसे के 5 चक्कर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये मजा रोमांच. 4 मध्ये 6 करायच्यात वशिनी टीमला. संघर्ष करावा लागतात दोन्ही टीमला या मॅच मध्ये. 4 रीतीनं पहिला पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली वशिनीनं आणि त्याचा उत्तर सेकंड 17 मध्ये डोंगराचा पाडा टीम देतोय. 4 मध्ये 6 गोलंदाज तयार. अनिकेत प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, सामना फिनिश, सामना जिंकलाय. अभिनंदन टीम वशिनी. हार्ड लक, संघर्ष भरपूर चांगला राहिला टीम डोंगराचा पाडा.